शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात टाइम्स डिजिटलकडे संवाद साधला। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शेतकरी कामगार पक्ष आणि रायगड जिल्हा परिषद हे समीकरण कायम असून रायगड जिल्हा परिषदेवर लाल बावटा असणे ही काळाची गरज आहे। यावेळी त्यांनी निवडणूक पूर्व आढावा घेतला। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। शेकापची कशी भूमिका आहे, काय रणनीती आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? शेकाप पक्ष पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरली। आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत, इंडिया आघाडीचा भाग आहोत आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फॉर्म्स भरलेले आहेत आणि खूप चांगले तरुण उमेदवार आम्ही बऱ्याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही ग्रॅज्युएट आणि क्वालिफाईड उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय। शेकाप पक्ष आणि जिल्हा परिषद रायगडचे हे एक समीकरण आहे आणि लोकांना, जनतेला माहिती आहे की तळागाळातल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, सर्वसामान्यांचं काम करायचं असेल तर जिल्हा परिषदला शेकापचे प्रतिनिधी हवेच। त्याच्यामुळे आम्हाला पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे, दर टर्म प्रमाणे आम्हाला चांगला रिस्पॉन्स पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मिळणार आहे, याबद्दल मी एकदम निश्चित आहे। या ठिकाणी कशा पद्धतीचा अलिबाग असेल किंवा एकूणच जिल्ह्यात आघाडी कशा पद्धतीची आहे? सध्या निवडणुकीचं चित्र ओव्हरऑल आपली महाविकास आघाडी आहे आणि एक्झॅक्ट नंबर ऑफ सीट्स आणि हे आम्ही तुम्हाला 29 तारखेला डिक्लेअर करतो। राष्ट्रवादी पक्ष, अजित पवार पक्ष आपल्या सोबत आहे का कुठे, की भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना यांची काय स्थिती आहे, कसं बघता? त्यांची स्थिती त्यांच्या नेत्यांना माहिती, पण आमची स्थिती खूप चांगली आहे एवढं मी सांगू शकते। किती जागा येऊ शकतात, काय अंदाज? आता ते बोलणं योग्य नाहीये। मी कॉन्फिडेंट आहे पण ओव्हर कॉन्फिडेंट नाही। पण एक आहे, आम्ही सत्तेसाठी नाही सत्यासाठी लढतो। आमचा पक्ष हा जनतेतनं आलेला पक्ष आहे, जनतेसाठी लढणारा पक्ष आहे। त्याच्यामुळे जिल्हा परिषदेवर लालबावटा असणं ही जनतेची आणि काळाची गरज आहे। अलिबाग नगर परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी देखील पहिल्यांदा ताकदीने उतरली होती। यंदाच्या या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील त्यांनी आपलं नशीब आजमावत आहेत। काय सांगाल, कसं समीकरण होईल? सगळीकडेच आपण देशात पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही सगळ्याच निवडणुकीत ताकदीने उतरलेले आहेत, प्रधानमंत्री त्यांचे आहेत। त्याच्यामुळे ते राजकारण आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्ष घेऊन उतरायचा। पण आम्ही आमच्या तत्वाशी बांधलेले आहेत, आम्ही आमच्या लोकांशी बांधलेलं आहोत, आमचा ग्रुप आमच्या बरोबर आहे आणि आम्ही आमच्या ताकदीने लढणार। भाजप देखील असं म्हणतंय की भाजपचे काही नेते असे म्हणतात की जिल्हा परिषदेवर अध्यक्ष भाजपचा होईल। शिवसेना देखील भगवा फडकवण्याचा या ठिकाणी दावा करते। शेतकरी कामगार पक्ष असा दावा करते का? शेतकरी कामगार पक्ष असे दावे कधीच करत नाही। शेतकरी कामगार पक्ष हा जनतेचा, जनतेसाठीचा पक्ष आहे आणि जनतेचं काम करणारे। आम्ही निवडणूक फक्त जनतेसाठी लढवतोय। आमच्या डोळ्यासमोर एवढंच आहे की आम्ही निवडून गेलो तर अजून जनतेची चांगली कामं कशी करू। पद असतात, येतात जातात, ते वेगळं समीकरण आहे। जेव्हा जेव्हा आमचे आमदार हाऊसमध्ये गेले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळे मुद्दे मांडले। तर मला अशी अपेक्षा आहे की आमची मोठी संख्या ही जिल्हा परिषदमध्ये जाणार आणि खूप चांगल्या पद्धतीने जनतेचे प्रश्न तिथे जिल्हा परिषदमध्ये मांडून त्यांना न्याय देणार। निवडणूक जी आहे ती अतिशय जलद गतीने या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रचार प्रसाराच्या कामात किंवा उमेदवार देण्यात इतर वेळेला अतिशय वेळ असल्यामुळे उमेदवार देता येतात। आता उमेदवार चांगले दिलेले आहेत का? कशा पद्धतीने उमेदवार निवडी प्रसंगी काही वाद विवाद किंवा कशा पद्धतीने कसरत झाली? शेतकरी कामगार पक्ष ही एक केडर बेस्ड पार्टी आहे। आमच्याकडे व्यक्तीपेक्षा झेंड्याला मानणारी लोक आहेत आणि विचाराला मानणारी लोक आहेत आणि आमच्याकडे सूचक पण उमेदवार, उमेदवार पण उमेदवार, शिपाई पण उमेदवार, सरचिटणीस पण उमेदवार, या पद्धतीची भूमिका आहे। त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही झाली। आम्ही वेल प्लॅन्ड होतो। पण हो, लोकशाहीच्या दृष्टीने पाहिलं तर खूप घाईगडबड या निवडणुकीत केली। तुम्ही एक पाहिलं, फॉर्म भरायला खूप कमी दिवस दिले आणि मागे घ्यायला खूप जास्त दिवस दिले। तर त्याच्यात संशयास्पद अर्थकारण आहे का असा संशय मनात येतो आणि प्रचाराला खूप कमी दिवस दिले असं मला वाटतं। ते शासनाने जास्त द्यायला पाहिजे होते। आणि मुळातच ही निवडणूक, मुळातच आपला देश कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललाय, कारण की मुळातच 5 वर्षांनी व्हायला पाहिजे होती निवडणूक, आज ती एवढ्या वर्षांनी होतीये। हे तुम्हाला किती योग्य वाटतं? हे लोकशाहीला कुठेतरी चॅलेंज करणारी गोष्ट आहे। मागच्या निवडणुकीमध्ये पाटील कुटुंबीय आपल्या सोबत होते, आता दुफळी निर्माण झालेली आहे। भाजपला ताकद मिळते का? आपल्याला काही फटका बसेल का? शेकापला मतांचं विभागीकरण होईल का? ते आमच्या आमदारकीच्या आधीच गेलेले होते।
तसं पाहिलं तर त्याच्यामुळे तो नाही बसणार, फटका नाही बसणार. मतांमध्ये फटका 100% नाही बसणार. परत मी म्हटलं तसं कॅडर बेस पार्टी आहे आणि तुम्ही आमदारकीची पण आकडेवारी पाहिले तर मला ते असताना पेक्षा जास्ती मतं आमदारकीला मिळालेली आहेत आकड्यात. त्याच्यामुळे तो फटका नक्कीच बसणार नाही असं मला वाटतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.